महाराणा प्रताप आणि त्यांचा अत्यंत विश्वासू हत्ती रामप्रसाद याची गोष्ट खूपच प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारी आहे। महाराणा प्रताप यांच्याकडे केवळ शूर घोडा चेतकच नव्हता, तर रामप्रसाद नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी हत्ती सुद्धा होता। 1576 साली झालेल्या हळदी घाटीच्या युद्धात रामप्रसादने मुघल सैन्यात एकच खळबळ माजवून दिली होती। त्याने एकट्याने मुघलांचे अनेक हत्ती आणि घोडे मारून पाडले होते। रामप्रसाद इतका ताकदवान होता की मुघल सैन्याला त्याला पकडणे अशक्य झाले होते। अकबर बादशाहला रामप्रसादच्या शौर्याबद्दल माहिती झाली। त्याला तो हत्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या फौजेत हवा होता। अकबराने रामप्रसादला पकडण्यासाठी 12 मोठ्या हत्तींचा वापर करून चक्रव्यूह रचला। तेव्हा कुठे जाऊन रामप्रसाद मुघलांच्या हाती लागला। रामप्रसादला पकडून जेव्हा अकबराच्या दरबारात नेले तेव्हा अकबराने त्याचे नाव बदलून पीर प्रसाद असे ठेवले। अकबराला वाटले की हा हत्ती आता आपल्या सेवेत येईल। रामप्रसादने दाखवलेली निष्ठा ही प्राण्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी आहे। मुघलांच्या कैदेत असताना रामप्रसादने अन्न आणि पाणी पूर्णपणे सोडून दिले। मुघलांनी त्याला खूप चांगली फळे आणि ऊस खायला दिला, पण त्याने आपल्या मालकाचा म्हणजे महाराणा प्रताप यांचा वियोग सहन न झाल्याने कशालाही स्पर्श केला नाही। अखेर 18 दिवस काहीही न खाता पिता या स्वाभिमानी हत्तीने आपले प्राण त्यागले। रामप्रसादचा मृत्यू झाल्यावर अकबर हळहळून म्हणाला, ज्या महाराणा प्रतापच्या हत्तीने माझ्यासमोर मान झुकवली नाही त्या महाराणा प्रतापला मी कसं काय झुकवू शकणार। रामप्रसादची निष्ठा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये महाराणा प्रताप की जय लिहायला विसरू नका। थँक्यू।